हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अनिकेत साटम आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो माझ्या कोकणामध्ये, माझ्या गावात। सो कोकण म्हटलं की सर्वात पहिल्यांदा जो आठवतो एक निसर्गरम्य कोकण। माझ्या गावाचं नाव आहे तरळा दारोम, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते। कोकणाची दुसरी ओळख म्हणजे ती कोणाला सांगायला नको, म्हणजे गणेशोत्सव एकदम थाटामाटात साजरा केला जातो गणेशोत्सव। आणि त्याचप्रमाणे शिमगा ही तेवढ्याच मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। पण ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक असा सण आहे जो कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, पण त्याची ओळख अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली नाहीये। आणि त्याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। तो सण म्हणजे आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा वध श्री शंकर महादेवाने केला। आणि त्याच दिवशीपासून त्रिपुरारी पौर्णिमा ही जगभरात साजरी करून लागली। आणि त्याचं खास महत्व म्हणजे हे कोकणात असतं। हे आहे आमचं रामदेव सिद्धेश्वर मंदिर, जिथे आज त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे। सगळे गावकरी मंडळी ही मंदिरात जमली जातात। सर्वात आधी देवाचं नैवेद्य बनवलं जातं सकाळी आणि त्याची ती तयारी चालू आहे। संध्याकाळ झालेली आहे आणि आपण आता सिद्धेश्वर मंदिराच्या इकडे आलो आहोत। सगळी बघा गावकरी जमले आहेत। आता थोड्याच वेळात त्रिपुरारी पौर्णिमेला सुरुवात होईल। आमचे जे कुलस्वामीने आहे पावणादेवी मंदिर, त्या पालखीचा प्रवास आता त्या दिवशी होईल सुरुवात आली। आणि त्याच्यानंतर तिकडे पिपर पाजळला जाईल, देवीची ओटी भरली जाईल। रात्री 3-4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असा चालू राहतो आणि त्याच्यानंतर परत ही पालखी सिद्धेश्वर मंदिरात येईल। संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनी धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रवि प्रतीक्षण। त्रिपुरारी पौर्णिमेला आणि शिमग्याला नेहमी पालखी नाचवण्याचा सोहळा हा पार पाडला जातो। जटाभुजंग पिंगळ स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुर स्फुरद्वगुप्तरीय मेदुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतवर्धरे। अशा प्रकारे हा सण कोकणामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये साजरा केला जातो। खूप वेगळीच मजा असते त्या दिवशी आणि ही मजा बघूनच कोकणाकडे लोक आकर्षित होतात। हे मित्रांनो, सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवीन नवीन प्रकारच्या कोकणातल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला पण वाटतात की मी व्हिडिओ स्वरूपात त्या आणाव्यात, तर तुम्ही मला सजेस्ट करा की अशा अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी कोकणातल्या दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या व्हिडिओच्या माध्यमातून। सो नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर। आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।